नमस्कार. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130व्या जयंतीनिमित्तच्या विशेष कार्यक्रमात सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मी डॉक्टर मृण्मयी भजक. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, त्यांचं कार्य यापासून अनेक जणांनी प्रेरणा घेतलेली आहे. त्यांचे विचार आज भारताच्या जनमानसापर्यंत पोहोचलेले आहेत, रुजलेले आहेत आणि त्या विचारांपासून प्रेरणा घेऊन आज अनेक जण त्यांच्या कार्यात उत्तुंग भरारी घेत आहेत. आज आपण आमंत्रित केलंय अशाच एका व्यक्तिमत्वाला जे त्यांच्या कामातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जनमानसापर्यंत पोहोचवत आहेत. आज आपण आमंत्रित केलंय पद्मश्री सुधारक ओलवे यांना. सर नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत करते. सरांची अगदी थोडक्यात ओळख करून देते. सर मुंबईतील ख्यातनाम छायाचित्रकार आहेत. वेगवेगळ्या वर्तमानपत्रांसाठी त्यांनी छायाचित्रण केलेलं आहे. सामाजिक विषय घेऊन छायाचित्रणाच्या माध्यमातून ते समाज प्रबोधनाचं काम करत असतात आणि 2016मध्ये फोटोग्राफी आणि समाज प्रबोधन या दोन्ही कामांसाठी त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलेलं आहे. सर आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत करते मी. आणि आपण म्हणतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती आपण साजरी करतोय, तर त्याबद्दल आपण बोलणार आहोतच, पण त्याआधी आपण पाहणार आहोत एक छोटीशी ध्वनिचित्रफीत. बुद्धं शरणं गच्छामि. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. माझे जे आहे ते सर्वस्व तुझेच आहे ही कृतज्ञतापूर्वक भावना जगातील करोडो शोषितांची महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांप्रती आहे. बाबासाहेब हे जगातील एकमेव असतील की त्यांच्याप्रती त्यांचे अनुयायी अशी भावना प्रकट करतात. समता, बंधुता, लोकशाही, स्वातंत्र्य, जागतिक अर्थकारण, राजकारण या मूल्यांसंदर्भात मांडलेले महामानवाचे विचार आजही आपल्याला स्फूर्तिदायक ठरतात आणि भविष्यातही स्फूर्तिदायक ठरणार यात शंकाच नाही. शोषित समाजाच्या उत्थानाकरता, शोषित समाजाला आत्मभान प्राप्त करून देण्याकरता, एकूण मानवजातीच्या विकासाकरता त्यांनी आपलं आयुष्य खर्ची घातलं. याचबरोबर भारत देश म्हणून सार्वभौम राष्ट्र उभारणीत क्रांतीसूर्य बाबासाहेबांचं योगदान अमूल्य आहे. सर आपण आत्ताच ध्वनिचित्रफीत पाहिली आणि डॉक्टर बाबासाहेबांचे जे विचार आहेत ते खरोखरच आज समता, न्याय, बंधुता असे अनेक विचार त्यांनी जी शिकवण दिलेली आहे ती आज भारताच्या लोकांपर्यंत पोहोचलेली आहे. तुम्ही काय सांगाल की त्यांचे विचार, त्यांनी एवढं मोठं काम करून ठेवलंय, तर आज तुम्ही त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे कोणते विचार पुन्हा एकदा अधोरेखित कराल? त्यांचं सगळं काम झालेलं आहे, म्हणजे त्यांची पुस्तकांबद्दल त्यांच्याबद्दल फार लिहिलं गेलेलं आहे. पण त्याच्यातनं प्रेरणा घेऊन जे मी छायाचित्रण केलं किंवा त्यांचं कामाचं जे मी एक बाबासाहेबांचे जे विचार आहेत जे जे समाजासाठी आहेत आणि ते त्यांनी जे उत्तुंग कार्य केलेलं आहे एका शोषित समाजासाठी, त्यांनी म्हणजे एक जे क्रांती त्यांनी केलेली आहे की रक्त न सांडवता एक पूर्ण समाजाला त्यांनी माणूस म्हणून माणूस पण दिलंय. आणि मला वाटतं ते फार महत्त्वाचं आहे की माणसाला माणूस पण देणं जे नव्हतं म्हणजे, आणि त्यांनी त्या माणसाला एक जीवन दिलं मोठ्या प्रकारचं की त्यातनं त्याला शिका, संघटित व्हा, संघर्ष व्हा, हा तीन त्यांनी ते जे प्रबोधन वाक्य दिलं. त्यामुळे तो जो समाज आहे तो आला, शिकला आणि पुढे गेला.
आणि त्या पुढे गेल्यानंतर त्यांची जी विचार जे बाबासाहेबांचे विचार आहेत ते समाजापर्यंत पोहोचण्यासाठी, जसं मी छायाचित्रकार आहे तर मी छायाचित्रकाराच्या पद्धतीने, पण विषय तेच आहे की माणसाला माणूस पण द्यावं. ही जी जाती व्यवस्था आहे, जी 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 प्रत्येक माणसाला गुलामगिरीत ठेवते, आणि ती त्यांची सगळी शृंखला त्यांनी तोडली आणि माणसाला माणूस पण दिला. मला वाटतं याच्यापेक्षा मोठी क्रांती असू शकत नाही बाबासाहेबांची, जी दिली ते बाबासाहेबांनी दिली, या समाजाला दिली किंवा आपल्या देशाला दिली. आणि त्यांचे ते 3 जे आहेत, समता, बंधुत्व, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता, त्याच्याबद्दल तर मला वाटतं की प्रत्येकाला स्वातंत्र्य हवं असतं. समता फार महत्त्वाची आहे. म्हणजे समता म्हणजे तुम्ही कशी इक्वॅलिटी असते एका समाजावर दुसऱ्या समाजावर, आणि बंधुत्व फार महत्त्वाचं आहे देशासाठी, राज्यासाठी, की एक बंधुत्व असल्यामुळे काय होईल की आपली भांडणं आहेत, तडजोडी आहेत, ते होणार नाहीत आणि एक चांगलं राज्य उभं राहील, एक चांगला देश राहील. म्हणजे बाबासाहेबांचे एवढे प्रगत विचार होते जे आता बाहेर येत आहेत, त्यांचं अजूनही भरपूर काम आलेलं नाही आहे, पण त्यांच्यात त्यांनी जे 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 3 समाज घटक आहेत, म्हणजे तो बाबासाहेब सगळ्यांचेच आहेत, फक्त एकट्याचे नाही आहेत की फक्त एका समाजाचे नाही आहेत. बाबासाहेब म्हणजे संविधान, आणि संविधान म्हणजे तुम्ही तुमचे स्वातंत्र्य, समता, बंधुत्व अबाधित ठेवू शकता, तुम्ही कुठेही फिरू शकता, तुम्हाला अधिकार आहेत येण्या जाण्याचे, आणि ते अधिकार पण त्यांनी जे शोषित समाज आहे त्यांच्यासाठी जास्त लक्ष दिलं त्यांनी, किंवा की ते समाजातून आले होते. त्यांनी स्वतःचा तो अनुभव, त्यांनी पाण्याचे ते 2च गोष्टी आहेत, एक पाण्याचं आणि शाळेचं, त्या 2च गोष्टी त्यांनी स्वतःच्या सांगितलं. नंतर सगळं त्यांनी समाजाबद्दलच सांगितलं की समाजाला कसं हे करण्यात आलेलं आहे, वर्षानुवर्ष जखडून ठेवण्यात आलेलं आहे. म्हणजे हिंदू धर्मात पण नाहीत आणि वर पण नाहीत असं, म्हणजे पुढे की आम्ही पार्ट पण आहोत आणि त्याचे अपार्ट पण आहोत, फार लांब आहोत, म्हणजे रेषेच्या बाहेर राहतो. आणि ज्यावेळेस तुम्हाला काम असतं त्यावेळेस त्या सगळ्यांचा वापर करता येतो, पण नंतर दूर लाटलं जातं. म्हणजे राजकीय स्वातंत्र्य मिळालं, पण सामाजिक स्वातंत्र्य अजूनही मिळालं नाही. बरोबर आहे. सामाजिक स्वातंत्र्य हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. हां, आणि त्याच्यामध्ये त्यांनी फक्त जे 3 जे 3 भाग आहेत, त्याच्यामध्ये सर्वात म्हणजे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब आणि स्त्रिया, या त्यांच्याबद्दल फार, त्यांची जी स्त्रियांबद्दल सांगायचं की आज 50% स्त्रिया आहेत. आणि जर आपण विचार केला तर त्यांचं रिप्रेझेंटेशन कुठे आहे आजच्या, जर तुम्ही काळात बघितलं तर रिप्रेझेंटेशन नाही आहे. ते त्यांनी त्यावेळेस सांगितलं होते की जर स्त्री शिकली, मुलगा शिकला तर देश शिकेल, पुढे जाण्यात मदत होईल. आणि तेच बाबतीत शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब बरोबर आहे, की शेड्यूल ट्राईब बरोबर आजही त्यांच्या जागेवर अतिक्रमण होते. ते प्रगत आहेत, म्हणजे जे ट्रायबल्स आहेत जे आहेत, पण त्यांची लँड हिरावून घेणं, त्यांच्याबरोबर अत्याचार सतत चालू आहेत. आणि दलितांवर पण तेच सुरू आहे आजही. म्हणजे जे समता आपण म्हणतो, म्हणजे एक पाणी पुरवठा आपण सुरू केला, पण त्याच्यानंतर म्हणजे फक्त एकच समाज जाऊन तिथे पाणी भरायला लागला, बाकीच्या लोकांनी आपापलं पाणी वेगळीकडे भरायला सुरुवात केली. त्यामुळे ती जी बंधुत्वाची भावना आहे ती तुटलेली आहे. खरं म्हणजे खरं तर खूप विचार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दिलेले, आपल्या देशाला दिलेले, समाजाला दिलेले, पण सगळ्यात मूलभूत जे तुम्ही सांगितलं की माणसाला माणसासारखं वागवलं गेलं पाहिजे, हा खरं पाहायला गेलं तर अतिशय मूलभूत विचार आहे, अतिशय सोपा विचार आहे, पण त्याची अंमलबजावणी करणं हे मात्र आपल्याला अजूनही आपण त्यासाठी प्रयत्न करतो. म्हणजे आज 130वी जयंती आहे, त्यातही अजूनही आपण पुढच्या वर्षी 75 वर्ष पूर्ण करणार आहोत, पण एक तरी ती जी समाज घटक जो आहे तो अजूनही न्यायापासून, सन्मानापासून फार वंचित आहे. आणि तो फक्त महाराष्ट्रात नाही तर पूर्ण देशात आहे, संपूर्ण देशातच आहे. बरोबर आहे. सर, आपण छायाचित्रणाच्या माध्यमातून काम करताय आणि छायाचित्रणाच्या माध्यमातून आपण असे अनेक फोटोग्राफ्स घेतलेले आहेत की जे खूप बोलके आहेत. असं म्हणतात की एक जे चित्र असतं ते 1000 शब्द बोलून जातं, तर तशा प्रकारचे जे सरांनी काढलेले फोटोग्राफ्स आहेत ते आपण बघणार आहोत. पण सगळ्यात आधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची काही छायाचित्र तुमच्याकडे आहेत आणि त्यांचा जो जीवनपट आहे तो आपण छायाचित्रांच्या माध्यमातून उलगडून दाखवूया. हो, मी काय की 5 वर्षापूर्वी मी राजगृहाला गेलो होतो आणि त्यावेळेस आंबेडकर परिवाराने मला सांगितलं की हे फोटोग्राफ आहेत तर तुम्ही रिस्टोर करा. हां, आणि त्यांच्या घरातले जवळजवळ 150 फोटोग्राफ आहेत ते मी रिस्टोर केलेत. ते त्यांच्याच घरातले फोटोग्राफ मी शेअर करतोय आज तुमच्याबरोबर. त्याच्यात ती डिजिटल स्टोअर करून ठेवलेत, जेणेकरून
ते त्यांचे हे होऊ नये जतन चालल्यासारखं पण डिजिटली केलंय म्हणजे फार. तर ते फोटो मी दाखवतो आणि त्याच्यात सगळेच फोटोग्राफ्स आहेत. त्यांचे पोर्ट्रेट आहेत, त्यांची कोलंबिया युनिव्हर्सिटीमधले फोटोग्राफ्स आहेत, पूर्ण जीवनपटच आहे त्या फोटोग्राफामध्ये. मी ती दाखवतो तुम्हाला. नक्कीच. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरातले फोटोग्राफ्स आज आम्हाला या निमित्ताने बघायला मिळणार आहेत. ही आमच्यासाठी देखील नक्कीच एक पर्वणी आहे. त्यांचं व्यक्तिमत्वाचे आहेत पोर्ट्रेट, एक सिरीज सारखं केलं मी की त्यांचं व्यक्तिमत्व त्या फोटोग्राफातनं कसं येतं. नक्कीच आपण खूप वेगवेगळी चित्र पाहत असतो, पण आज त्यांचे हे जे सगळे ओरिजिनल फोटोग्राफ्स आहेत, ओरिजिनल आहेत आणि ते त्यांच्याच घरातनं मिळालेले आहेत, त्यांच्या घरातून मिळालेले झालेले आहेत. फोटोग्राफ आपण पाहतोय. देशाविदेशातले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे फोटोग्राफ्स आहेत, जी छायाचित्रणं आहेत, जी खरं तर अतिशय दुर्मिळ आहेत आणि त्यांच्या घरातून मिळालेली ही सगळी छायाचित्रणं आहेत, ती आपण आत्ता पाहतोय. हे त्यांच्या फॅमिलीचं फोटोग्राफ आहे. एकमेव फोटो त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा खरंच एकमेव फोटो आपण म्हणू शकतो. हे मिलिंद कॉलेज ज्यावेळेस त्यांनी औरंगाबादला बांधलं केलं, त्यांना फोटोग्राफीबद्दल फार हे होतं. फोटोग्राफी म्हणजे त्यांना म्हणजे माई आंबेडकर पण त्यांना सांगायचे की तुम्ही स्टुडिओला जा, फोटोग्राफ करा. ते थोडेसे हे होते ना, म्हणजे प्रचंड व्यस्त असलेले व्यक्तिमत्व. आणि मग त्याच्यातनं ती जी म्हणजे एक त्यांचं जे डॉक्युमेंटेशन झालं ते फार हे पण म्हणजे कॅन्डिड प्रमाणे झालं एकदम. अशी खरं आहे. अतिशय मोठ्या जनसमुदायासमोर ते बोलतायत. म्हणजे असं किंचित बघताय की बाबासाहेब हसताना दिसतायत, कारण की त्यांच्यावर एवढं समाजाचं हे होतं की कामाचा ताण आणि कामाचा आवाका मुळात त्यांचा फार मोठा. आणि त्यांना माहित होतं की आपला समाज कुठे आहे आणि त्या समाजाला साठी काय करायचं. त्यामुळे ते भरपूर प्रचंड काम आणि त्याचं म्हणजे मला वाटत नाही की त्यांनी ते लाईट मुवमेंट्स जशा आहेत तशा जास्त झाल्या असते. नक्कीच. खरं तर आणखीही अनेक छायाचित्र आपल्याकडे आहेत. त्या सगळी ती जी छायाचित्र आहेत ती आपण पाहणार आहोत आणि त्यानंतर श्री सुधाकर ओलवेजी यांनी जी काही छायाचित्रणं काढलेली आहेत आपल्या सामाजिक परिस्थितीची, तर तीही आपण पाहणार आहोत. कारण की ते स्वतः त्यांनी भोगलेलं होतं आणि ते स्वतः पण बघत होते की आपल्या समाजावर काय अन्याय होतोय. तर म्हणजे म्हणून त्यांनी त्यांना जे 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 शिक्षण त्यांनी दिलं आम्हाला आणि बुद्ध धर्माचं जे की तुम्ही माणूस म्हणून जे माणूस वागण्याचं जे दिलं, मला वाटतं ते फार येणाऱ्या म्हणजे गेल्या 50 वर्षात फार महत्त्वाचं ठरलं. म्हणजे काही ठिकाणी फार चांगल्या पद्धतीने विकास झालेला आहे, ती जी कम्युनिटी फार बरं. पण अजूनही जे आहे ते त्याच म्हणजे जे जे बाबासाहेबांना अपेक्षित होतं तो अजूनही झालेलं नाही आहे. म्हणजे ती जी आपण त्यांची जी कणं होती किंवा देशाबद्दल किंवा त्याचं खरं म्हणजे जी सामाजिक जाणीव आहे त्यांची किंवा जी आपण सामाजिक राईट्स आहेत त्यासाठी त्यांना अजूनही मला वाटतं की फार काम बाकी राहिलेलं आहे. की म्हणजे आपल्याला पॉलिटिकल तर मिळालं पण सामाजिक न्याय अजूनही मिळाला नाही किंवा सामाजिक किंवा फायनान्शियल जे आहे ते अजूनही आर्थिक अजूनही झालेलं नाही आहे. आणि मला वाटतं त्या दोन गोष्टीवर जर सगळ्यांना मिळून जर आपण विचार केला तर एक वेगळ्या पद्धतीनं बाबासाहेब जगासमोर येतील आणि त्यांचं कार्य जे आहे आणि ती म्हणजे मला वाटतं की ते ट्रान्सफॉर्मिंग असणार आहे आणि त्याच्यात बदल नक्कीच होणार आहे जाणीवेमध्ये. आणि न्याय पण एका साईडला जर आला तर मला वाटतं त्यांचं कार्य पोहोचण्यासारखं होईल. नक्कीच. म्हणजे त्यांनी खरं तर एवढं मोठं अफाट असं कार्य करून ठेवलंय किंवा त्यांच्या ग्रंथांमधून त्यांची जी ग्रंथसंपदा आहे ती देखील फार मोठी आहे आणि ती जरी आपण फक्त वाचायची जरी ठरवली तरी मला वाटतं की उभ्या आयुष्यात त्यांची संपूर्ण ग्रंथसंपदा वाचणं हे देखील एक आव्हान असू शकतं. तर त्यांनी ती सगळी ग्रंथसंपदा स्वतः लिहिलेली होती. तर तुम्ही काय सांगाल की आणखी काही त्यांची छायाचित्रणं आपल्याला पाहायला मिळतील? हो, मी अजून एक 8-10 फोटोग्राफ दाखवतो त्यांचे वेगवेगळे.
हा परदेशातले हे फोटोग्राफ्स आहेत. माई आंबेडकरांबरोबर आहे महात्मा ज्योतिबा फुले अच्छा. ते त्यांच्या सिनेमाच्या चित्रीकरणाच्या वेळेसचा फोटो आहे. हा विदेशातला फोटो आपण पाहतोय. हे सरदार वल्लभभाई पटेलनी डिनर दिलं होतं. त्या डिनरमध्ये राष्ट्रपती भवनाच्या इथे एक पंडित नेहरू आणि त्यांचं डिनर आहे संध्याकाळचं. बाबासाहेब हे संसदेमध्ये जाताना. बरं. असे भरपूर फोटोग्राफ आहेत. आपण हे ज्यावेळेस त्यांनी संविधान लिहून दिलं डॉक्टर राजेंद्र प्रसादांना, त्यावेळेस ते सुपूर्द करताना भारतासाठी किती मोठं कार्य बाबासाहेबांनी केलं की ते जवळजवळ म्हणजे एवढा अभ्यास गाढा अभ्यास करून एक चांगलं संविधान त्यांनी आपल्या देशाला दिलेलं आहे. आणि म्हणजे ते काय हे प्रत्येकासाठी संविधान आणि मला वाटतं ती फार एकदम म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे की एक संविधान पूर्ण करून त्यांनी देशाला अर्पण केलं. आणि याच्यापेक्षा मोठं योगदान पुत्रांनी महाराष्ट्राने दिलं आहे. मला वाटतं तो एक अभिमानाचा आहे की अशा परिस्थितीतून शिकत जाऊन वर्गाच्या बाहेर बसून शिकणं आणि कोलंबिया युनिव्हर्सिटी किंवा प्रदेशात जाऊन शिकणं म्हणजे मला वाटतं ते पहिला माणूस असेल जो पहिलाच आहेत जे इकॉनॉमिस्ट, देशातले पहिले इकॉनॉमिस्ट म्हणजे किंवा सोशल सायंटिस्ट पहिलेच, आर्थिकवर अभ्यास म्हणजे काय प्रचंड अभ्यास माणसाने म्हणजे त्यांना दुसरं काही पर्यायच नव्हता म्हणजे शिक्षणाशिवाय आणि अभ्यासाशिवाय काही पर्यायच नव्हता. मला वाटतं ती बाबासाहेबांची जी फार महत्त्वाची गोष्ट आहे की शिक्षणाशिवाय काहीच पर्याय नाही. म्हणजे शिकलं तरच तुम्ही घडाल. आणि त्यामुळे मला वाटतं की जी पिढी आमची शिकली आणि जो बदल दिसतोय तो बाबासाहेबांच्याच कार्यामुळे आहे. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, हा जो मूलमंत्र, हा जो एक गुरुमंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला होता आणि त्यानंतर येणाऱ्या पुढच्या पिढ्यांनी तो अंगीकारला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वतःच्या आयुष्यात शिक्षणामुळे खूप आमूलाग्र असा बदल घडून आलेला आहे. आणि असंही म्हटलं जातं की जर त्यावेळी त्यांनी ठरवलं असतं तर ते जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ होऊ शकले असते. पण तिथे न जाता त्यांनी समाजासाठी ते पुन्हा आपल्या देशात आले आणि आपल्या समाजातल्या तळागाळातल्या लोकांना वर आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. जेव्हा आपण म्हणतो की तळागाळातल्या लोकांनी पुन्हा वर आलं पाहिजे, समता आली पाहिजे, बंधुता आली पाहिजे, तर तुम्हाला काय वाटतं की आजचं जे समाजाचं चित्र आहे ते काय दाखवतं? नाही, समाजाचं चित्र आजचं मी पूर्ण महाराष्ट्रात आणि देशात फिरतो आणि एक वेगळ्या प्रकारचा जो समुदाय आहे तो अजूनही तसाच आहे. जो 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 गरीब आहे, वंचित आहे, शिक्षणापासून वंचित आहे, पाण्यापासून वंचित आहे, त्याच्यावर ॲट्रॉसिटीज केसेस होतात, दलितांवर, स्त्रियांवर अत्याचार होतात, तो अजूनही संपलेलं नाही आहे. म्हणजे ते जे आपण म्हणजे जे अभिप्रेत नव्हतं ते अजूनही चालू आहे. म्हणजे ते जर रिप्रेझेंटेशन म्हणा किंवा एक पुढे जाण्याचा जो एक ॲक्सेस आहे किंवा एक सगळे मिळून जाण्याचा तो अधिकारच अजूनही दिलेला नाही. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की गुजरातमध्ये माझे जे फोटो आहेत, मुंबईतले जे सफाई कामगार आहेत, तर कामगारांवर बाबासाहेबांनी प्रचंड काम केलं. त्यांनी सांगितलं पण हे काम सोडा, पण ज्यावेळेस बाबासाहेबांनी सांगितलं की तुम्ही गाव सोडा आणि शहरात या, त्यावेळेस काय झालं की जे जे नोकऱ्या मिळतील त्या नोकऱ्या त्यांना मिळत गेल्या. आणि त्याच्यामध्ये सफाई कामगार म्हणा किंवा मिलमध्ये जे नोकरी करतात त्यांनी काय प्रचंड काम करून ती जी व्यवस्था आहे ती अजूनही सुरू आहे. ती जी म्हणजे जे आपण अस्पृश्यता म्हणतो ती आजही ती दिसते. तुम्ही जर मुंबईतल्या सफाई कामगारांचे फोटोग्राफ माझे बघितलेत तर ती अजूनही आहे. म्हणजे ती तुम्हाला दिसते म्हणजे या माध्यमातून की ती केव्हा जाईल. म्हणजे तो बाबासाहेबांना तो अस्पृश्यतावर सर्वात जास्त काम बाबासाहेबांनी केलेलं आहे. या देशाचा जर कोण राजकीय नेता असेल तर बाबासाहेबांचंच काम आहे की त्यांना माहीत होतं की जोपर्यंत जातीभेद नष्ट होत नाही तोपर्यंत राष्ट्र एकसंघ होणार नाही.
आणि तेच आता चित्र आहे सगळीकडे की आपण एवढे डिवाईड झालेलो आहोत, त्यामुळे आपण माणसाला माणसाची किंमत देत नाही. किंवा माझं दुसरं जर स्त्रियांच्या बद्दल म्हणालात की स्त्रियांवर आजही एवढ्या प्रकारचे अत्याचार होतात, म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्स तर होतेच होते फार मोठ्या प्रमाणात, पण तुम्ही त्यांना कुठेही जी जी बाबासाहेबांनी अभिप्रेत स्त्री होती की ती शिक्षण करून ऑफिसला जाणारी असावी, म्हणजे त्यांनी ऑफिसला जाणाऱ्या स्त्रियांसाठी फार चांगलं काम केलं की ती प्रेग्नंट झाल्यावर तिला ती जी लीव्ह आहे ती त्यांनी संविधानात टाकली, म्हणजे किती अशा प्रकारचं काम केलं. म्हणजे ती विचार दृष्टी की स्त्रिया पण फार महत्त्वाच्या आहेत आणि अतिशय दूरदृष्टीने हा विचार करून त्यांनी हे सगळं काम केलेलं आहे. म्हणजे ते स्त्रियांचं बद्दल म्हणा किंवा तुम्ही म्हणजे आजही नितीन आगेसारख्या मुलाला किंवा सागर सारख्या मुलाला की बाबासाहेबांची रिंगटोन वाजली म्हणून त्याला मारण्यात येतं की का, म्हणजे तो द्वेष का आहे बाबासाहेबच्या मनामध्ये दुसऱ्या समुदायात. म्हणजे बाबासाहेब पण याच मातीत जन्मले, त्यांचे जे सर्व जे होते जे महात्मा फुले, राजे शाहू महाराज, शिवाजी महाराजांना जे अपेक्षित 12 बलुतेदारांचं जे होतं तेच बाबासाहेब बोलत आहेत. फक्त बाबासाहेबचा अभ्यास झालाय नंतर, बाकी ते जे जे शिवाजी महाराजांना अभिप्रेत जो महाराष्ट्र किंवा जो 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 समाज निर्मित तेच बाबासाहेब बोलतात. बाबासाहेब दुसरे काहीच बोलत नाहीत. म्हणजे ते जर तुम्ही त्या केसेस बघितल्या ॲट्रॉसिटीच्या तर अंगावर शहारे येतील की आपण आज कुठे झालो. आणि म्हणून त्यामुळे बाबासाहेब फार महत्त्वाचे आहेत आजच्या याच्यात. नक्कीच. आपण असं बऱ्याचदा आपण बघतो की फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल नाही तर सगळेच जे महापुरुष आहेत त्यांच्या जयंत्या आपण खूप मोठ्या उत्साहात साजऱ्या करतो, पण त्यांचा जो मूळ विचार आहे तर तो कुठेतरी आपल्या समाजापर्यंत पोहोचण्यामध्ये कमी राहून गेली असं वाटतं तुम्हाला? नाही, म्हणजे फक्त जयंती म्हणजे मोठ्या कर्कश आवाजात गाणे लावून साजरी करणं नाही. म्हणजे तो एक दिवस आहे जो स्वतःवर रिफ्लेक्ट करून की आपण आतापर्यंत कुठे पोहोचलो आणि कुठे आपल्याला जायचं आहे आणि काय विचार बाबासाहेबांनी किंवा महापुरुषांनी दिलेले आहेत ते खरोखरच आपण म्हणजे तो दिवस आत्मपरीक्षणासाठी असावा. तो म्हणजे निळे रंग लावून किंवा मोठे मोठे भगवे रंग लावून ढाल तोशी कर्कश आवाजात ती जयंती नाही. जयंती त्यांनी जे काम केलेलं आहे ते पुढे कसं घेऊन जाण्यात येईल, म्हणजे ते म्हणतात ना त्या गोष्टी त्या आपण खरंच आपण तळागाळातल्या माणसापर्यंत पोहोचलो का, आपण डायलॉग सुरू केला का एका समुदायाबरोबर दुसऱ्या समुदायासाठी, आपण बसलो का समोर समोर भाऊ म्हणून मित्र म्हणून. तर ज्यावेळेस तुम्ही बसणार नाही बोलणार नाहीत त्यावेळेस तुम्हाला अधिकार कसे मिळतील. म्हणजे ती शिकवण मला वाटतं म्हणजे तो आत्मपरीक्षणाचाच दिवस असला पाहिजे. नक्कीच. आणि हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आता सरांनी सांगितलेला आहे की जयंती म्हणजे कुठलाही बाहेरचा उत्सव नव्हे तर तो खरं तर आतून आपण आत्मपरीक्षण करायला पाहिजे आणि मुख्य म्हणजे त्यांचा जो विचार आहे तो आपल्याला पुढे कसा नेता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो विचार आहे तो त्यांनी त्यांच्या आयुष्यात कशा पद्धतीने पुढे नेला. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाविषयी बोललो, त्यांनी कशा पद्धतीने विचार मांडले हे याविषयी आपण बोललो. तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी आहात आणि त्यांचे जे विचार आहेत ते तुम्ही प्रत्यक्ष तुमच्या आयुष्यात उतरवलेले आहेत, तर त्याबद्दल ऐकायला आवडेल. येस, मी जे बाबासाहेबांचे जे विचार आहेत ते मी माझ्या कामातनं प्रयत्न केला आहे की त्यांची जी परिस्थिती आहे खरी परिस्थिती की आज काय आहे. तर मी काही फोटो दाखवतो तुम्हाला. ही माझी पहिली सिरीज आहे न्याय आणि सन्मानाच्या शोधात, आणि ती सफाई कामगार आहेत मुंबईतले त्यांच्यावर आहे. आणि एक समाज आहे जो गेले 50-60 वर्षापासून खितपत पडलेला आहे. तो त्याला अजूनही अस्पृश्यतेचा आहे, म्हणजे तो विस्ता उचलतो, तो सगळी घाण उचलतो, त्याच्यानंतर पण त्याला न्याय पण सन्मान पण नाही आणि न्याय पण नाही. तर ही एक सिरीज आहे जी बाबासाहेबांना फार त्यांनी प्रयत्न केला होता की या देशातील किंवा ही जी विषमता आहे, जी अनइक्वॅलिटी आहे, ग्रेडेड ती संपली पाहिजे. आणि ती अजूनही संपलेली नाही, ती अजूनही वास्तवात आहे. हे अतिशय मला वाटतं की एक विदारक आणि बोलकं चित्र आहे. हे सगळे सर कधीचे फोटोग्राफ्स आहेत? हे गेले 20 वर्षातले मुंबईतले फोटोग्राफ आहेत, मुंबईतले फोटोज आहेत हे सगळे. आणि हे सगळे चित्र मागतात की आम्हाला सन्मान द्या. आणि जो बाबासाहेबांना अभिप्रेत होता की प्रत्येक माणसाला ना न्याय आणि सन्मान मिळाला पाहिजे. ही जी सगळी चित्र आहेत, ही जी सगळी छायाचित्र आहेत, फोटोग्राफ्स आहेत,
ते फोटोग्राफ्स बघितल्यावर क्षणभर आपण स्तंभित होतो आणि कुठेतरी एक विदारक सत्य समाजाचं जे आहे ते आपल्याला ह्या फोटोजमधून, या छायाचित्रांमधून आपल्या समाजासमोर येतं, आपल्या डोळ्यासमोर येतं. आणि खरोखरच कुठेतरी एक असंही वाटतं सर की आपण इतकी वर्ष झाली खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला हे विचार देऊन, पण तरीही अजून बरंच काम जे आहे ते आपल्याला अजून पुढे न्यायचं आहे. तुम्ही सांगितलं की तुम्ही छायाचित्रकार आहात आणि त्या माध्यमातून तुम्ही हे काम जे आहे ते पुढे नेताय. आपल्याला 2016मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलेलं आहे, तुमच्या छायाचित्रणासाठी देखील आणि समाजसेवेसाठी देखील. तर त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल, तो अनुभव कसा होता? नाही, फार म्हणजे म्हणजे फार आनंद झाला होता की देशातला चौथा सिव्हिलियन अवॉर्ड मला तुमच्या कामासाठी मिळतो. म्हणजे अपेक्षित नव्हतं असंच काही, मी फक्त काम करत होतो आणि फक्त फोटो काढणं. मी साधारण छायाचित्रकार आहे, मी काही असं वेगळा नाही आहे, पण ते एक जी कमिटमेंट आहे, जी बाबासाहेबांची जे विचार आहेत, जे लहानपणापासून आमच्या घरी मिळालेत आणि तेच विचार पुढे की दुसऱ्यासाठी काहीतरी, म्हणजे आपल्या समाजासाठी काहीतरी करावं. आणि हे नवीन माध्यम होतं, मी पहिलाच फोटोग्राफर होतो आणि मग म्हटलं की मी कोणत्याही चित्रपट सृष्टीत गेलो असतो किंवा मॉडेलिंग, पण म्हटलं नाही की ही जी कला जी आहे ती वेपन म्हणून जर आपण आपल्या समाजासाठी वापरली तर मला वाटतं ती फार आणि ती फार सक्सेसफुल झाली. म्हणजे हे पिक्चर्स जे आहेत ते एवढे स्ट्रॉंग आणि लोकांपर्यंत पोहोचतात आणि लोकांना जाणीव होते, म्हणजे असं सेन्सिटिव्हिटी तयार होते की नाही, असं नाही व्हायला पाहिजे. आणि मला वाटतं तिथेच सक्सेस आहे की तो फोटो बघणं, त्याच्यावर वाद होणं, चर्चा होणं आणि ते सतत कायम राहणं. म्हणजे ही फोटोग्राफ फक्त लक्षात राहिली पाहिजे नाही, म्हणजे ती परिस्थिती बदलण्यासाठी पण उपयोगात होतात. तुम्हाला माहीत असलं पाहिजे ना, आपण इग्नोरंट असतो बहुतेक ठिकाणी, आणि माहीत असल्यानंतर हे फोटोग्राफ त्याचं काम करतात की कुठे ना कुठेतरी जो बाबासाहेबांना अपेक्षित बदल, समाज बदल हवा ते प्रयत्न करतात. नक्कीच, कारण मगाशी जे फोटोग्राफ्स पाहिले ते खरोखरच इतके कॅची आपण म्हणू शकतो आणि ते लवकर विसरण्यासारखे नाही आहेत, ते असे कायम लक्षात राहतील असे फोटोज आहेत. तुम्ही म्हणालात की ह्याच्यावर थोडे वादविवाद देखील झाले. हा, वादविवाद म्हणजे की ती फोटोग्राफ बघतात ते म्हणतात की खरंच आहे का असं, पण ते आपल्या नाकाखाली आहे. प्रत्येक राज्यात, प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक राजधानीत आहे तो एक, आणि एक समाजच काम करतो आहे. मला वाटतं की ते तो एक जो जाती व्यवस्थेचा जो बळी आहे तो हा एक समाज आहे आणि ते मला वाटतं ते लवकरात लवकर बंद झालं पाहिजे. म्हणजे ते अमानवीय आहे आणि ते बंद झालं पाहिजे. आणि तोच प्रामाणिक प्रयत्न आहे की ती प्रथा आहे, जी 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 अनइक्वॅलिटी आहे, जे डिव्हिजन्स आहेत त्या संपल्या पाहिजेत. नक्कीच. तुम्ही म्हणालात की फोटोग्राफी हे खरं तर असं क्षेत्र आहे की ज्याला एक ग्लॅमर आहे आणि त्याची एक बाजू ही ग्लॅमर आहे, पण त्याची जी दुसरी बाजू आहे ती तुम्ही तुमच्या फोटोग्राफ्समधून दाखवली, तुमचा दृष्टिकोन तुम्ही त्या पद्धतीने नेलात. तर हे सगळं काम तुम्ही कशा पद्धतीने सुरू केलं आणि ह्या कामासाठी तुम्हाला काय काय करावं लागलं, कुठे कुठे जावं लागलं? मी पूर्ण देशात, पूर्ण राज्यात फिरतो आणि जे वंचित घटक आहेत, जी वंचित आहेत त्यांच्याकडे जातो, भेटतो, बोलतो त्यांच्याशी, म्हणजे एक चर्चा घेऊन जातो. मला माहिती करून घेतो की काय चाललंय आता, आहे ना. म्हणजे तुम्ही मराठवाड्यात गेलात तर जे स्त्रियांची परिस्थिती, ऊसतोड कामगारांची परिस्थिती आहे किंवा शेतकऱ्यांची परिस्थिती आहे ती माहिती पडते मला. मग ती जे कंटेम्पररी इश्यूज आहेत ते घेऊन मी समाजासमोर, म्हणजे वर्तमानपत्रासाठी करतो किंवा एक्झिबिशन करतो की लोकांनी जास्तीत जास्त बघावं. बरोबर आहे. म्हणजे बघितल्यानंतर कमीत कमी त्याच्यावर कोणीतरी ॲडमिनिस्ट्रेशन, पोलीस, लॉ एन्फोर्समेंट एनर्जी काम करतील. म्हणजे एक दुव्याचं काम आहे की मी फोटोग्राफ आणतो आणि म्हणतात ना की आम्हाला माहीत नाहीये, तर बाबा हे बघा, हे आहे हा फोटो आणि हा सांगतोय की माझ्यावर अन्याय झालाय, तो अन्याय तुम्ही दूर करू शकता का, की तो ॲटलिस्ट त्याची काही कार्य मात्र, म्हणजे तुम्ही जर ॲट्रॉसिटीचे केसेस बघितलं तर अजूनही न्याय मिळत नाहीये भरपूर ठिकाणी. म्हणजे जी यंत्रणा आहे ती पूर्ण अगेन्स्ट त्या वंचित समाजावर. म्हणजे फोटोग्राफी घेणं म्हणजे फक्त तिथे तुम्ही गेलात आणि फोटो घेतलेत असं नाही, तर त्याआधी तुम्ही जसं म्हणालात की तिथल्या लोकांना जाऊन भेटणं, त्यांच्याशी बोलणं, त्यांच्या काय समस्या आहेत ते समजून घेणं, जाणून घेणं, त्यांच्या शूजमध्ये जाणं, त्यांचं ते म्हणजे हे काय इम्पॅथेटिक, म्हणजे तुमची जाणीव फार हे पाहिजे, तुम्हाला संवेदनशीलता फार महत्वाची आहे. म्हणजे मी स्त्रियांचे फोटो काही दाखवतो तुम्हाला, आणि म्हणजे की पूर्ण देशात जे स्त्रियांची स्थिती आहे ती मी प्रत्येक राज्यात जिथे जिथे अत्याचार झालेला त्या सर्वायवलला भेटतो आणि त्यांची कहाणी ऐकून घेतो आणि मग ती
जनसमाजात पोहोचतो की आपण काही विचार वेगळ्या पद्धतीने करत असतो नेहमी, अरे ऐसंही होऊ शकतं, पण इथे वेगळं असतं चित्रण. नक्कीच. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज आपण विशेष कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्यामध्ये आपण आमंत्रित केलेलं आहे पद्मश्री सुधारक ओलवे यांना. सर, आपण मगाशी काही फोटोग्राफ्स बघितले. सुरुवातीला आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटोग्राफ्स बघितले आणि आता तुम्ही काही फोटोग्राफ्स कामगारांचे दाखवलेत. स्त्रियांचे देखील काही फोटोग्राफ्स आहेत की जे समाजाचं जे चित्रण आहे ते तुमच्या छायाचित्रांमधून दिसतं, ते आम्हाला पाहायला आवडतील. नक्की नक्की. नाही, स्त्रियांची परिस्थिती फार म्हणजे जसं दलित आहेत किंवा जे ट्रायबल्स आहेत तशी स्त्रियांची पण परिस्थिती आहे पूर्ण देशात 50% असल्यावर पण. आणि फार हे आहे की ती लहानपणापासूनच म्हणजे जर गर्भातच तिला मारायचा प्रयत्न केलेला जातो आणि तो पूर्ण तिच्या आयुष्यापर्यंत ते चालू असतं पूर्ण चक्र. तिच्यावर काय काय अन्याय होतात, मर्डर्स किंवा डोमेस्टिक व्हायलन्स, रेप, असे फार वेगवेगळ्या हे होतात. काही काही आणि ॲसिड फेकलं जातं आणि फक्त लग्न नाही केलं म्हणून. काही वेळा काय होतं की 9 मुली झाल्या तर 10वा मुलगा पाहिजे, म्हणजे मुलाचं तुमचं नाव राहिलं पाहिजे म्हणून मुलगा, म्हणून किती अत्याचार त्या स्त्रियावर होतात. आणि मला वाटतं कुठेतरी ह्या स्त्रिया पुढे येऊन जे बाबासाहेबांना सांगितलं होतं की शिकून जर पुढे गेल्यात तर मला वाटतं काही ना काही या जी व्हायलन्स स्त्रियांवर होते ती कमी होऊ शकते. आणि म्हणजे जर त्यांना तुम्ही रिप्रेझेंटेशन बरोबर दिलं किंवा जी सिक्युरिटी आहे, म्हणजे एवढं डोमेस्टिक व्हायलन्स आहे की नवरा येतो आणि कैचीने नाक कापून टाकतो किंवा एक माणूस येतो आणि ॲसिड टाकून देतो, म्हणजे ते विद्रूप करून त्या स्त्रीला तिची जी सन्मान आहे तो तोडायचा. म्हणजे फक्त काय की पुरुष प्रधान आहात म्हणून. म्हणजे ते जे स्त्रियावरचे जे ते सगळे फोटोग्राफ तेच आहेत. म्हणजे प्रत्येक फोटोग्राफची एक वेगळी कहाणी आहे जी फार जी लोकांना माहीत नसते, जी आपण इग्नोर करतो. तसंच ट्रायबलचं पण आहे तसंच. ते पण दाखवतो फोटोग्राफ मी, जो एक परत वंचित समाज आहे. प्लीज. नक्कीच. आपण आता पाहिले की जे स्त्रियांची जी छायाचित्र आहेत ती आपण पाहतोय. सर, त्याच्यामध्ये एक चित्र म्हणजे खरं तर सगळी चित्र खूप बोलकी होती. त्याच्यामध्ये एक डोळ्याचं चित्र फक्त होतं. तर त्याच्या मागची आम्हाला गोष्ट ऐकायला. डोळ्याचं चित्र काय झालं की मी UP मध्ये गेलेलो आणि नुकतंच बलात्कार झाला होता आणि तिथे सेन्सिटिव्हिटी पाहिजे की त्या स्त्रीचं फोटो नाही घेऊ शकत, तो आपण आयडेंटिफाय करू शकत नाही, तर ती सेन्सिटिव्हिटी तुम्हाला माणूस म्हणून पाहिजे, फोटोग्राफर म्हणून पाहिजे. तर मग विचार केला की आणि मी जवळजवळ फार आतमध्ये 4.5-5 तास प्रवास करून गेलो होतो आणि मग मी त्यांना ती रिक्वेस्ट केलं की काय तुम्ही मला फोटोग्राफ काढू द्याल का. ते म्हणाले जर दुसऱ्यांना काही फायदा होत असेल तर तुम्ही नक्की फोटोग्राफ काढा. पण ती जी माझी जाणीव आहे की नाही, आपण आयडेंटिफाय नाही करायचं, फक्त याच्या डोळ्याचा फोटोग्राफ करून तो पॉवरफुल करूया की जेणेकरून लोक म्हणतील की काय झालं या फोटोमध्ये काय. तर ती जी उत्सुकता, ती जी फोटोग्राफी आणली ती मला वाटतं फार हे आहे की लोकांपर्यंत पोहोचते ती. नक्कीच. की काहीतरी बदल, काहीतरी प्रयत्न, काहीतरी चेंज झालं पाहिजे. म्हणजे माणसाच्या ज्या जीवनातलं जे आहेत ते एक चांगलं झालं पाहिजे, त्यासाठी तो प्रयत्न आहे. नक्कीच. म्हणजे कुठेतरी समाज बदलला पाहिजे आणि ज्या काही अजूनही अनिष्ट आपल्या गोष्टी चालू आहेत की त्या कुठेतरी बदलल्या पाहिजे. तुम्ही म्हणालात की आणखीही तुमच्याकडे फोटोग्राफ्स आहेत शेड्यूल्ड ट्राईब्स बद्दलचे तुम्ही छायाचित्रण केलेलं आहे, तर तेही आम्हाला पाहायला आवडते. नक्की. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो विचार आहे म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, ही अशी अनेक तत्त्व जी आहेत ती त्यांनी आपल्याला सांगितलेली आहेत. आपल्या समाजापर्यंत ती रुजवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि आज आपण त्यांची 130वी जयंती साजरी करतोय. तर त्यानिमित्ताने मला असं वाटतं की कुठेतरी एक समाजाचा घटक म्हणून आपलंही हे कर्तव्य आहे की त्यांची जी काही तत्त्व आहेत, जी काही मूल्ये आहेत, ती आपण आपल्याकडून पुढच्या पिढीपर्यंत नेणं आवश्यक आहे. तुमचे जे फोटोग्राफ्स आहेत तर ते आपण बघूया. हो, हे आपण पूर्ण देशातले चित्र आहेत. हे की एक जो समाज आहे जो जंगलात राहतो, आदिवासी समाज, आणि आपण आपलं त्यांच्याकडे लक्षच नाही. त्यांना पाणी पिण्यासाठी आहे ना शाळेत जाण्यासाठी आहे आणि त्यांच्या जमिनी बळकावट करतो. त्यांना म्हणजे काहीच सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. म्हणजे फक्त एक त्यांच्यासाठी मंडळ स्थापन करायचं आणि झालं काम.
पण तसं नाही आहे ना, म्हणजे तुम्ही त्यांच्याबरोबर बसा, त्यांच्या समस्या जाणून घ्या. म्हणजे शाळेमध्ये आश्रमशाळेमध्ये बसायला जागा नाही, आश्रमशाळा फाटलेल्या आहेत. म्हणजे एवढं दारुण चित्र आहे ते की तुम्ही विचार करता की खरंच हे चित्र या देशातील आत्ताच्या 70व्या किंवा 2021 सालची आहेत का, हा प्रश्न विचारतात. म्हणजे तुम्ही नागालँडमध्ये जा किंवा मणिपूरमध्ये जा किंवा ओडिसा जा, जिथे प्रचंड प्रमाणात आदिवासी आहेत आणि त्यांच्या भरपूर समस्या आहेत. म्हणजे त्यांचे स्वतःचे कस्टम आहे, कल्चर आहे आणि प्लस आपली जी यंत्रणा आहे किंवा सरकारचं जे धोरण आहे ते जरा मला वाटतं पोचलं पाहिजे. म्हणजे ते म्हणून बाबासाहेबांनी त्यांना एक स्पेशल स्टेटस देऊन त्यांची हे केलं होतं की त्यांना गरज आहे. आज आपण त्यांना गरज म्हणून नाही, त्यांचं आपण सगळे अधिकार काढून घेतलेले आहेत, जंगल राहिली नाही आहेत. त्यामुळे तो आता खरंच त्याची दारुण परिस्थिती आहे. नक्कीच. खरं तर जी समाजातली दारुण परिस्थिती आहे ती आपल्याला या छायाचित्रांच्या माध्यमातून बघायला मिळालेली आहे आणि तुम्ही खूप वेगवेगळ्या पद्धतीची छायाचित्रणं ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमच्या सगळ्या दर्शकांपर्यंत पोहोचवलीत. त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे फोटोज होते, जे ओरिजिनल फोटोज होते ते देखील आम्हाला या निमित्ताने पाहायला मिळाले. तुम्ही इथे विशेष वेळ काढून आलात. आमच्या संपूर्ण टीमतर्फे मी आपली मनापासून आभारी आहे. धन्यवाद. आणि खरोखरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे जे महामानव असतात ते शतकातून एकदा येतात, पण अनेक शतकानुशतके त्यांचा जो विचार आहे तो मात्र तसाच राहतो. या विचारालाच पुढे घेऊन आज आपण पुढे जाऊया. आज इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया नवीन कार्यक्रमात नवीन विषयासह. नमस्कार.